सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। धुळे शहरातील नागरिकांची फसवणूक, कचरा जमा करण्यासाठी धुळे महानगरपालिका आता आजपासून प्रत्येक घरातून प्रत्येक महिन्याला 50 ते 100 रुपये कर घेणार आहे। या विरोधामध्ये तो आदेश रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले। महाराष्ट्रातील युती सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये लोकांची दिशाभूल करून मत मिळवले आणि आता सत्तेत आल्यावर आपले खरे रंग दाखवू लागले। एकूण 79 घंटागाड्यांपैकी फक्त 22 घंटागाडी दररोज काम करीत आहे। करोडो रुपयाचा स्वच्छता कचऱ्याचा ठेका देऊन अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार मालामाल झालेले आहेत। पक्षाने निश्चित अशा पद्धतीची मागणी केली आहे। जर महानगरपालिका मनमानी पद्धतीने वेगवेगळ्या नावाखाली कर वसूल करत असेल तर याविरुद्ध तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित राजे भोसले, नंदूभाऊ यलमामे, जोसेफ अण्णा मलबारी, राजेंद्र सोलंकी, यशवंत पाटील, राजेंद्र डोमाळे, भिकानेरकर, राजू मशाल, युसुफ शेख, समद शेख, रामेश्वर साबळे, उजेर शेख, अमीन शेख, कल्पेश मगर, मंगलदास वाघ, सोनूभाऊ घारू, सुनील अहिरराव, भट्टू पाटील, दीपक देवरे, राजूभाऊ चौधरी, युनुस शेख, भूषण पाटील व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांकडून स्वतंत्र कचरा संकलनाचा टॅक्स आकारण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भामध्ये आम्ही त्या टॅक्सचा विरोध करतोय। आम्ही या धुळे शहरातील नागरिक दर वर्षाला मालमत्ता कर, घरपट्टी, पाणीपट्टी रेग्युलर भरतो। याच्यामध्ये विशेष स्वच्छता कर आहे, मल निस्सारण कर आहे, मल प्रवाह कर आहे, असे विविध कर असताना सुद्धा 1 एप्रिलपासून धुळे शहरातील नागरिकांकडून या ठिकाणी कचरा संकलन कर आकारण्याचा निर्णय घेत आहे। ही जनतेची पिळवणूक आहे, ही जनतेवर अन्याय आहे। धुळेकर जनता अतिशय नियमाने घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असतं। या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना कुठे आम्हाला अपेक्षा होती की 56 कोटी रुपये वसूल केल्यानंतर महानगरपालिका चांगला निर्णय जनतेसाठी घेईल, पण जनतेला एप्रिल फूल करण्याचं काम या ठिकाणी या महानगरपालिकेने सरकारने घेतलेलं आहे। आम्हाला सांगावं असं वाटतं की ज्या देशाच्या, देवाच्या आणि धर्माच्या नावावर हे सरकार निवडून आलं, त्या सरकारने धुळे शहरातील जेवढे मंदिरं आहेत, धार्मिक संस्था आहेत, त्यांच्याकडून सुद्धा 90 रुपये ते 120 रुपये दरमहा स्वच्छता कर आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही अतिशय चुकीची आणि काय पद्धत आहे। या संदर्भामध्ये आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन आणि निवेदन दिले की तात्काळ हा जो कर आहे हा रद्द करण्यात यावा। जर हा रद्द केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, असं या ठिकाणी इशारा दिलेला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।